नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। गांधी आणि कोकण गांधी जयंती निमित्त सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेनं केलं भाजपचा निषेध आणि ते सुरमई जेवण प्रशासनाच्या अंगलट। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर। प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती। गांधी नावाची हाडामासाची व्यक्ती अस्तित्वात होती यावर नवीन पिढीला विश्वासच बसणार नाही, कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते। अशा या महान नेत्याचे कोकणच्या मातीशीही अतूट नातं होतं। जयंती दिनी यावर टाकलेला हा प्रकाशझोत। मोहनदास करमचंद गांधी गुजरात मधील एका सामान्य बुद्धीचा, भित्र्या बुजऱ्या स्वभावाचा, अगदी आपल्यासारखा सामान्य मुलगा, ज्याला मुंबईच्या कोर्टात सभाधीटपणाच्या अभावी केस चालवता आली नाही। तो 20 वर्षात लोकमान्य टिळकांचा उत्तराधिकारी होण्याची ताकद घेऊन आला। बघता बघता अख्खा भारत पिंजून काढलेले गांधी देशाचे लाडके बापू कधी झाले कळलंच नाही। ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, जालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो कद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। गांधी या नावाची जगाला आजही भुरळ आहे। गांधी ही व्यक्ती नसून गांधी हा विचार आहे। भारताचा इतिहास, राजकारण आणि समाजकारण गांधीं वाचून आजही किंचितही पुढे सरकत नाही। गांधी पोहोचले नसतील असा देशातला क्वचित भूभाग असेल। कोकणापुरतं सांगायला गेलं तर कोकणवर गांधींचं विशेष प्रेम होतं। 1927 मध्ये गांधीजी सावंतवाडी संस्थानात आले होते। तब्बल महिनाभर त्यांचं आंबोली इथं वास्तव्य होतं। सावंतवाडीचे डॉक्टर भाऊ परुळेकर त्यांना तपासायला आंबोलीत जायचे। यावेळी गांधींनी सावंतवाडी संस्थानच्या बापूसाहेब महाराजांना रामराजा म्हणून संबोधत सावंतवाडी संस्थानचा रामराज्य असा आवर्जून गौरवही केला। साने गुरुजी, आप्पासाहेब पटवर्धन, विस खांडेकर, कुडाचे आबा वालावलकर, म्हापणचे आना ठाकूर, सावंतवाडीचे डॉक्टर भाऊ परुळेकर हे गांधी विचारांचे पायी। स्वातंत्र्य लढ्यासोबतच या लोकांनी गांधी विचार कोकणात रुजवले, ते तसे जगलेही। शिरोड्यात होणाऱ्या मिठाच्या सत्याग्रहाच्या जागृतीसाठी आप्पासाहेबांनी अख्खा कोकण पिंजून काढला। गांधींचा हा सत्याग्रह देशात अजरामर झाला, त्यात कोकणचा वाटा कणभर सरसच होता। आप्पासाहेब पटवर्धनांच्या प्रत्येक कृतीत गांधी विचार दिसत होते। गांधींच्या आवाहनानंतर त्यांनी अस्पृश्यता मुक्तीच्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं। या कामी त्यांनी स्वच्छालय सुद्धा साफ केलं होतं। यावरून कोकणात गांधी विचारांचा पगडा किती होता ते दिसून येतं। मात्र ज्या भूमीतून गांधी प्रेरणेनं स्वातंत्र्य लढ्याची मशाल धगधगत ठेवली, ज्या शिरोड्यानं मिठाचा सत्याग्रह अजरामर केला, तिथं मात्र भावी पिढीनं प्रेरणा घ्यावी असं काम सरकारकडून काही झालं नाही। ही आपली शोकांतिकाच आहे। जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाही।
असं आजच्या राज्यकर्त्यांबद्दल यासाठी खेदानं म्हणावंसं वाटतं. गांधींच्या जयंतीनिमित्त तरी कोकणात गांधींचं स्मारक होईल अशी भाबडी आशा करणं एवढंच आपल्या हाती आहे. भगवान शेळटे, सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. उत्तर प्रदेशमध्ये दलित युवतीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर पीडित युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या पीडित युवतीच्या कुटुंबियांना वगळून यूपी पोलिसांनी युवतीवर अंत्यविधी केले. यूपीतील या गुंडराजचा निषेध करत भाजपा सरकारचा कणकवली शिवसेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये हदसर येथे दलित तरुणीवर अत्याचार झाला. हा अत्याचार अनन्वित होता, सामुदायिक होता आणि ह्या अत्याचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि ह्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या मृतदेहाची परवड थांबली नाही, तर परस्पर तिच्या कुटुंबियांना न सांगता मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली. मग ह्या सगळ्या प्रकरणात सरकार कुठेतरी कमी पडतं असं दिसतंय आणि म्हणून ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो. महिलांवर वाढता अत्याचार हे सरकार कुठे थांबवू शकत नाही. केंद्रात भाजपचं सरकार आहे, उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार भाजपचे सरकार आहे आणि तरीसुद्धा अशा दुर्दैवी घटना घडतात. निर्भया हत्याकांडानंतर असं वाटत होतं की महिला कुठेतरी सुरक्षित राहिल्या पाहिजे. सतत असुरक्षिततेच्या भावनेतून त्या वावरत असतात आणि अशा पद्धतीच्या जेव्हा घटना घडतात आणि ह्या दुर्दैवी जरी असल्या तर त्या महिलांचं कुठेतरी खच्चीकरण करणाऱ्या घटना आहेत. आणि यासाठी आम्ही शिवसेना मोदी सरकार आणि योगी सरकारचा निषेध इथे नोंदवत आहोत. महिलांवरचा अत्याचार हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या जे नराधम आहेत ज्यांनी सामुदायिक अत्याचार केलेला आहे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या सामुदायिक अत्याचाराच्या अशा पद्धतीच्या घटना थांबल्या पाहिजे. यासाठी आम्ही हा निषेध आज. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. वैभववाडी पंचायत समितीच्या प्रशिक्षण शिबिराच्या संशयास्पद खर्चाबाबत सर्व सदस्य आणि पदाधिकारी आक्रमक झाले. प्रशिक्षण शिबिरातील तो खर्च अवास्तव झाला असल्याचा सर्व सदस्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन कडक कारवाईची मागणी या सदस्यांकडून होते. आम्ही वैभववाडी पंचायत समितीच्या भ्रष्टाचारासंदर्भात सिंधुदुर्ग लाईव्हला जी बातमी वाचली त्या बातमीच्या संदर्भात आज पंचायत समिती सभा असल्यामुळे त्या ठिकाणी या बातमीच्या संदर्भात रोखठोक जाब विचारण्यात आला. हा जाब विचारल्यानंतर हा जाब म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं जे 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर हे 2 दिवस जे प्रशिक्षण झालं हे पंचायत समितीच्या सभागृहातच झालं. त्या ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक हे जे उपस्थित होते त्या सर्वांकडून आम्ही माहिती घेतली. त्याने शुद्ध शाकाहारी जेवण आणि किरकोळ एक दिवस त्यांनी काहीतरी एक वेळ मला वाटतं चिकन जेवण दिलं. त्या जेवण करून देणाऱ्याला फक्त त्यांनी 20,000 रुपये दिले. ही सर्व माहिती आम्ही घेतली. माहिती घेतल्यानंतर आज ती बातमी लागल्यानंतर चौकशी आपण सभागृहात केली. तर सभागृहात अकाउंटंटला विचारलं तर त्याने सुद्धा सांगितलं की या संदर्भात आम्ही बिलं मागितली तर तो सरळ बोलायचाच बंद झाला. अशा पद्धतीनं आम्ही आता या विषयासाठी शिवणच्या मार्फत चौकशी होऊन, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मार्फत चौकशी होऊन
या सर्व विषयाच्या प्रती आमदारांना आणि सर्व सन्माननीय सदस्यांना द्याव्यात या हिशोबाच्या, अशी आम्ही आजच्या मीटिंगमध्ये मागणी केली आहे आणि या विषयाचा शेवटपर्यंत तडा लावल्याशिवाय सोडणार नाही. शिबिर झालं होतं मान्य आहे, परंतु हा जो काही खर्च दाखवला त्यांनी हा आम्हाला मान्य नाही. कारण डबल खर्च दाखवला, झालेल्यापेक्षा खर्च हा डबल दाखवला जातोय आणि त्याच्यामुळे हा खर्च आम्हाला मान्य नाही. हा असा खर्च दाखवून आपल्या पंचायत समितीची बदनामी जी चालवलेली आहे या लोकांनी, ती मला वाटतं थांबवली पाहिजे. कारण हा जो काय खर्च झालेला आहे तो खर्च त्यांनी व्यवस्थित दाखवावा, एवढीच माझी मागणी आहे. नाही, खरी परिस्थिती होती, शुद्ध शाकाहारी जेवण होतं साधं, आणि नंतर दुसऱ्या दिवशी चिकनचं जेवण होतं. त्याच्यामुळे हे सुरमईचं ताट वगैरे हे काय जे काय दाखवले सगळं खोटं आहे आणि सगळं हा खर्च हा जो काय दाखवला सगळा हा गैरव्यवहार आहे. आणि पुन्हा सभागृहामध्येही हे झाल्यामुळे, प्रशिक्षण झाल्यामुळे स्पीकरचा जो काही खर्च त्यांनी 9,000 की काहीतरी लावलेला आहे बघा, 9,675 रुपये स्पीकरचा हा जो खर्च लावलेला आहे. तर हा सभागृहात प्रशिक्षण झाल्यामुळे हा खर्च होऊ शकत नाही. मग हा खर्च त्यांनी कसा काय लावला आहे हे आम्हाला त्यांनी दाखवून द्यावं. जे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच, ग्रामसेवक तसेच पंचायत समिती सदस्य यांचे जे 15 व 16 नोव्हेंबरला प्रशिक्षण झालं आणि हे प्रशिक्षण तर झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये जेवण जे आहे, जेवणाचं शाकाहारी जेवण व चिकन जेवण दिलेलं होतं. मच्छीचं वगैरे असं कुठलंही जेवण दिलेलं नव्हतं. त्याच्यावर इतर जे खर्च झाले, अगदी पेनावर असून देत किंवा इतर स्पीकर तर आमच्या पंचायत समितीचा स्पीकर हा विनामूल्य आहे आणि तर त्याचंही आपलं 9,000 रुपये भाडं लावलं गेलं. इतर जे सर्व खर्च चुकीचे आहेत आणि ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं आज आम्ही पंचायत समितीतला सर्व सदस्यांनी, सभापती व सर्व सदस्यांनी म्हणून ठराव घेतला आणि खरोखरच जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं आमच्या एकमताने सर्व पंचायत समिती सदस्यांचं म्हणणं आहे आणि ते झालंच पाहिजे. नोव्हेंबर महिन्यामध्ये पंचायत समितीचे जे शिबिर झाले त्याचा खर्च संशयास्पद असा होता. आजच्या सभेत सन्माननीय सदस्यांनी हा विषय उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला. यात जे दोषी कोण असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि ते नक्की केलं जाईल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोगर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99.
थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. प्रशस्त, हवेशीर, निर्जंतुक आणि वुडन डेकोरेटेड AC रूम्स, डॉल्फिन वॉचचा मनसोक्त आनंद देणारी सी फेसिंग बाल्कनी, संपूर्ण हायजेनिक ताज्या सीफूडसह शुद्ध, सात्विक आणि आपल्या आवडत्या खमंग पदार्थांची लज्जतदार मेजवानी, शांत निवांत समुद्र सफर, निसर्गाचा मनमुराद आस्वाद आणि सागरी पर्यटनाचा अस्सल थरार. कोरोना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळून सुरक्षित विनम्र सेवा देणारा स्टाफ. दसरा दिवाळीचा उत्साह आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट ठिकाण. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी अगदी परफेक्ट लोकेशन. फॅमिली, हनीमून कपल, ग्रुप बुकिंगसाठी विशेष पॅकेजेस. कोरोनामुक्त परिसर, शुद्ध ऑक्सिजन आणि 100% सुरक्षित सात्विक वातावरणात आपल्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क अविनाश खोत 7755 92 257 आणि 9834 91 58 73. रूपक 9588 62 26 62 आणि 9420 65 56 67. आई, मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं MAGLचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितका जाकार आणि हो, सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MAGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. MAGLचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. खायचं तर चवीचं, मालवणी स्वादाचं. अवीट गोडीच्या शिरवाळ असोत की बाप्पांचे आवडते मोदक, चटकदार चवीची मच्छी करी असो की झणझणीत चिकन, मालवणी स्वादाची बातच वेगळी. म्हणूनच तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मस्त मालवणी रेसिपींचा चटकदार तडका. मालवणी स्वाद, अस्सल मालवणी रेसिपींचा चमचमीत शो. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगर पंचायत आणि पोलीस प्रशासन यांनी वारंवार जनजागृती करून सुद्धा कुडाळमध्ये मोठ्या प्रमाणात विना मास्क फिरणारे खूप लोक आहेत. अखेर नाईलाजानं त्या लोकांवर कुडाळ नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनानं दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केलाय. या कारवाईत कुडाळ नगर पंचायतचे कर्मचारी राकेश केसरकर, प्रवीण कोरगावकर, केतन पवार, अनिश सावंत, विनायक मांजरेकर आदी सहभागी झाले होते. तसेच पोलीस सागर शिंदे आणि चव्हाण, तसेच ट्रॅफिक कडून JK खाडी, गायतोंडे आदी सहभागी झाले होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438.
कोरोनामुळे शहरातील एका वृद्धाच्या झालेल्या मृत्यूनंतर त्या मृतदेहावर प्रशासनानं नातेवाईकांकडूनच अंत्यसंस्कार करून घेतल्याचा आरोप वाभे वैभववाडी नगरपंचायतीचे नगरसेवक रवींद्र तांबे यांनी केलाय। प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा निषेध केलाय। काय म्हणालेत रवींद्र तांबे पाहूयात। दिनांक 30/9/2020 या दिवशी वैभववाडी शहरातील एक वृद्धचं कोरोनाने निधन झालं। या निधनामागचा उद्देश त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला होता। त्यानंतर त्यांना ओरस तेथे हलवण्यात आलं। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू होऊन जो पॉझिटिव्ह रिपोर्ट आला त्या पॉझिटिव्ह रिपोर्ट असताना देखील त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। दहनासाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आला। त्या कुठल्या प्रोसिजर प्रमाणे देण्यात आला आणि ह्यामागे प्रशासनाचं काय गोडबंगाळ आहे? मृत व्यक्तीचा कोरोना झालेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे त्यांच्या नातेवाईक ताब्यात न देता प्रशासनाची जबाबदारी आहे की त्याची सगळी प्रोसिजर त्यांनी करायची होती, परंतु त्यांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्या ताब्यात देऊन सुद्धा त्या अँब्युलन्स मधून त्यांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना देखील त्याच अँब्युलन्स मधून इथे पाठवण्यात आलं। इथे पाठवल्यानंतर स्मशानात ती बॉडी नेण्यात आली आणि त्याच्यावरती विधी करण्यात आले, परंतु ज्या प्रशासनाने हे बॉडी जी पाठवली ती बॉडी पाठवल्यानंतर जे काही विधी करायचे होते ते इथले स्थानिक लोकांनी करायचे होते, त्यांना पीपीई किट त्यांनी देण्यात आला, तरी सुद्धा पीपीई किट देऊन जे प्रोसिजर बॉडी वगैरे आपण दहन केली किंवा दफन केली असेल तर त्या व्यक्तींना जे व्यक्ती सहवास होत होते तिथे होते त्या व्यक्तींना जर उद्या लागण झाली तिची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? आणि हा सर्व प्रशासनाचा ढोबळ कारभार चालू आहे याचा आम्ही सर्व वैभववाडी वासीय आणि मी माझ्या प्रभाग क्रमांक 14 च्या वतीने सर्व ग्रामस्थांचा निषेध करतोय। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वैभववाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रशिक्षण शिबिराच्या खर्चाचा विषय चांगलाच गाजलाय। सभापतींसह सर्व सदस्यांनी या अवास्तव खर्चाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। तसेच या प्रशिक्षण शिबिराच्या संपूर्ण खर्चाची स्वतंत्र यंत्रणेबाबत चौकशी करण्याचा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला। वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभागृहात पार पडली। या सभेत सर्वाधिक विषय गाजला तो प्रशिक्षण शिबिरातील अवास्तव खर्चाचा। प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सदस्य अरविंद रावराणे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। यावर सदस्य मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरियाण यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय। त्याच्यावर सुद्धा 3 लाखाचा गैरव्यवहार झाला, त्याच्यावर त्याची पण चौकशी झालीच पाहिजे। तिथलं सुद्धा त्याने संपूर्ण तालुक्यातले ग्रामसेवक आणि त्यांना जबरदस्तीने ते नाही केलेलं आहे, लोक असेल ना ह्या विषयात, आणि त्यामुळे ते 700-800 रुपयाची पिपी 16-1700 खरेदी केले गेले आणि हे जे कोण रॅकेट आहे या रॅकेटचा पर्दाफाश झालाच पाहिजे। ही पत्र दावत नंबरने आम्हाला सर्व सन्मानित सदस्यांना पत्र पाहिजे। या दावत नंबरने शिव साहेबांना पत्र गेलं, जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडमला पत्र गेलं, ते आम्हाला पाहिजे। 5 महिन्याची रिडिंग जास्त झाले, बरोबर आहे ना? जास्त झाल्यामुळे तुम्ही झाले त्याचं नाव कॅन्सल करू। जे 200, 250, 250 बिल येत होतं त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये जॉईन करून 10,000 मध्ये बिलं दिलेली आहे। सगळे दारिद्र्याचे लोक कॅन्सल केलेले आहेत, एकही शिल्लक ठेवलेला नाही। तुम्हाला पुढच्या महिन्याच्या मीटिंग मध्ये लोकांना इथे आणू काय? ज्या ग्राहकांकडे एका महिन्यात 12 महिन्याचे 360 आम्हाला कोणी नको 24 तुलाचा तुम्ही द्यावा। या लोकांना कसे वाचवणार आहात? आत्महत्येला प्रवृत्त आता केला त्यांना त्याच्यापासून कसे वाचवणार ते आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे। कृतीप्रमाणे जाणकारी पूर्तता केली, त्या पूर्ततेला आम्ही 9 खर्च लागलेला आहे। मी 800 घातलेले आहेत त्याला। काय म्हणून पूर्तता केली आम्हाला
होते तरी काय पूर्तता केली त्यांनी? ग्रामपंचायत विभागामध्ये त्याची फाईल आहे, आमच्याकडे नसते. हा जो विषय आहे हा पूर्णतः ग्रामपंचायतीने हँडल केलेला आहे. त्याच्या संबंधित पुरावे त्यांनी दिल्यानंतर आम्ही बिलं खर्च करतो. पुरावे काय दिले ते आम्हाला दाखवा ना. तुम्हाला माहिती आम्हाला कळते. किती सांगा म्हणायला ग्रामपंचायत विभागाची माणसं एखाद्या लाभार्थ्याचं जर कुठलं बिल असेल ना त्याला ते पाठीमागे पाठवतात 10 वेळा आणि हे तुम्हाला ताबडतोब देऊ शकत नाईक साहेब तुमचं किती जणांचं रॅकेट आहे? हे रॅकेट किती जणांचं आहे? कोणाकोणाचं आहे? नाव सांगू काय? सांगायला पाहिजेत नावं? होय म्हणा फक्त. शांतपणाने सभापती त्या शांतपणाने घेतात. इतर सगळे सदस्य शांतपणाने घेतात. याचा अर्थ तुम्ही नको तो लावू नका. त्या बिचारा नवीन आहेत, त्यांना काय एवढं प्रशासनाचं एवढं माहिती नाही म्हणून त्याचा हा गैरफायदा झालेला आहे. या संदर्भात साहेबांना पत्र द्यायला पाहिजे. साहेबांना आमदार साहेबांना एक पत्र आणि सन्मान्य सर्व सदस्यांना एक पत्र द्यायचे. दावा नंबर टाकून तुम्ही इथं काहीतरी पत्र लिहिणार नाही आणि आम्हाला काहीतरी पत्र द्याल ते चालणार नाही. मी या विषयासाठी शिवसाहेबांना इथे बोलवणार. मागे किडनीचा विषय पण झाला तसा, पण तो पण टाकला गेला नंतर आम्ही सोडून दिला. आम्ही सगळ्यांनी समजून एकत्र येऊन समजून त्या विषयाला आम्ही पाठवून टाकलं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्याचा ठराव आजच्या सभेत करण्यात आला. तसेच कुसूर ग्रामपंचायतीच्या मागील 5 वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी अरविंद रावराणे यांनी केली आहे. कोरोना काळातील नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी राज्य सरकारनं माफ करण्याची मागणी सदस्य अरविंद रावराणे यांनी केली आहे. उंबर्डे इथं सापडत असलेल्या वाढत्या ताप रुग्णांबाबत योग्य खबरदारी घ्यावी अशी सूचना सदस्य मंगेश लोके यांनी केली आहे. पालकांच्या तक्रारी असणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या का होत नाहीत असा सवाल लक्ष्मण रावराणे यांनी केलाय. यात काही राजकारण तर नाही ना असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू मॅनेजमेंट स्टडीजच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश सुरू. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न लोकमान्य ट्रस्टचं देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. ओपन कॅटेगरी 45%, इतरांसाठी 40% गुण आवश्यक. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, वातानुकूलित वर्ग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, वसतिगृहाची सुविधा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, चर्चासत्र आणि विविध कार्यक्रम. याबरोबरच विविध कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. मर्यादित जागा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पहिला मजला, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव नजीक, सावंतवाडी. संपर्क 9420 82 12 99, 90 75 33 89 98, 70 30 93 80 91 आणि 70 30 93 80 92. आजच प्रवेश घ्या. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य: शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ. स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G 710, सबनीसवाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी.
अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07, व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सगळे सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब थोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. सिंधुदुर्ग नगरी जिल्हा रुग्णालयासमोर जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते कोविड मदत कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. कोविड रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता शिवसेनेच्या वतीनं जिल्हा रुग्णालयासमोर कोविड रुग्ण मदत कक्ष उभारण्यात आलं असून या कक्षाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, विकास कुडाळकर, नागेंद्र परब, जान्हवी सावंत, राजन नाईक, शैलेश भोगले, अमरसेन सावंत, डॉक्टर प्रवीण सावंत, परशुराम परब, नागेश ओरोसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं कोविड रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी, पपई, सफरचंद इत्यादी देण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये जे कोविडचे पेशंट आहेत त्यांना शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने एक मदत कक्ष आणि जी काही तक्रारी त्या काही जिल्हा चिकित्सकमधून काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी म्हणून हे मदत कक्ष कार्यालय आम्ही इथे उघडण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून रोज या सर्व पेशंटांना कोविड पेशंटांना अंडी दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पपई पण दिली जाणार आहे.
आणि भविष्यात जे जे काही शिवसेनेमार्फत मदत केली मदत ही कायमस्वरूपी कोविड पेशंट असेपर्यंत या शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाणार. यामध्ये जे कोविडचे पेशंट या ठिकाणी सिंधुदुर्ग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट होत आहेत त्यांच्या नातेवाईकांना काही गोष्टीची त्यांना माहिती मिळणं आवश्यक असेल ती माहिती देणं, त्या लोकांकडनं त्यांच्या असलेल्या पेशंट जे नातेवाईक आहेत त्यांना त्यापर्यंत काही खाद्यवस्तू जर त्यांना पोचवायची असतील त्या मदत कक्षामार्फत त्यांच्यापर्यंत पोचवलं जाईल. तसंच या ॲडमिट असलेल्या पेशंटांच्या नातेवाईकांना त्या पेशंटांची जी त्या दिवशीची काय त्यांची डेव्हलपमेंट असेल ती डेव्हलपमेंट त्या नातेवाईकापर्यंत पोचवणं आणि दुर्दैवाने जर कोविडमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये विल्हेवाट लावण्यासाठी जी जी मदत लागेल किंवा जे सहकार्य लागेल त्या मदत कक्षाच्या माध्यमातून होणार आहे. एकंदरीत प्रशासनाचं पालकमंत्री सन्मान्य सामंतसाहेब असतील, खासदार राऊतसाहेब असतील यांच्या सूचनेप्रमाणे तसेच आमदार वैभव नाईक असतील, तसेच माजी पालकमंत्री सन्मान्य दीपकभाई केसरकर असतील यांच्या संकल्पनेतून हा मदत कक्ष स्थापन केलेला आहे. प्रशासकीय यंत्रणा काम करत असतेवेळी त्यांना चांगलं सहकार्य करावं आणि कोणत्याही जनतेला ज्या गोष्टी वेळेत समजणं आवश्यक आहेत जेणेकरून असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना मदत कक्षाच्या माध्यमातून दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने कक्ष चालू केलेला आहे. एकंदरीत शिवसेना कोणत्याही असलेली पूरपरिस्थिती असेल कोणत्याही प्रसंगामध्ये शिवसेनेचं 80% समाजकारण असतं, पण कोविडमध्ये आज 100% समाजकारण करण्याचं काम आमच्या मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जिल्ह्यातील असलेल्या पेशंटना सहकार्य करणं आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आज मदत कक्षाचं उद्घाटन आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय पट्टे यांच्या हस्ते झालेलं आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी 2 ते 3 स्टाफ या ठिकाणी कायमस्वरूपी बसतील आणि ज्या ज्या काही अडचणी लोकांना येतील त्या अडचणीवरती मार्ग काढण्याचं काम या मदत कक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले सीएनजी गॅस स्टेशन साराबेतील HP पेट्रोल पंपावर सुरू झालंय. याचं उद्घाटन सारा पेट्रोल पंपाचे मालक विलास रामचंद्र कुबल यांच्या हस्ते झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले सीएनजी गॅस स्टेशन आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना एक पर्वणीच ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं सीएनजीचं स्टेशन झारापमध्ये सुरू होतंय. 1-2 दिवसामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हा HP चा जो पेट्रोल पंप आहे वेंगुर्ल्याच्या कुबल यांचा, याच शेजारी या ठिकाणी युद्ध पातळीवर जे आहे काम सुरू आहे CNGचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एकूण 4 स्टेशन जे आहेत सध्या जे आहेत सुरू होण्याचे मार्ग आहेत. यातलं पहिलं CNGचं टेस्टिंग सुरू आहे आणि निश्चितच याची परवानगी वाहनधारकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असणार आहे. आपल्यासोबत आहेत याचे मालक CNG स्टेशनचे कुबल साहेब, विलास कुबल साहेब. साहेब काय सांगाल, केव्हा शुभारंभ होतोय? आज आपण हा CNG गॅस मागवलेला आहे. ह्या पेट्रोल पंपाचं म्हणजे जे मशीन आहे DU त्याच्याकरता ते कॅलिब्रेशन मेजरचं कॅलिब्रेशन म्हणतात, ते आज कॅलिब्रेशन आपण करतो आहे. ते झाल्यावरती लगेच आपण आज सेल चालू करू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्या वाहनधारकांना आणि परत घेऊया जरा ही डिलीट मारूया. बोला बोला. सिंधुदुर्ग बराच वेळ प्रतीक्षेत होता लो कॉस्ट फ्युएल, क्लीन फ्युएल मिळण्याकरता. ती सर्व्हिस आपण आता देतो आहोत. आमच्या मागोमाग 4 प्रस्तावित CNG स्टेशन्स आहेत. या 15 दिवसामध्ये त्यांचंही इथे ओपनिंग होईल आणि स्टेज बाय स्टेज आपलं कन्व्हेन्शनल फ्युएल म्हणजे पेट्रोल हे अल्टरनेटिव्ह फ्युएल CNG स्वस्त आणि स्वच्छ फ्युएल आपण द्यायचा यानं सगळ्या रहिवाशांना प्रयत्न करणार आहोत. काय दर आहे सध्या CNG? आजचा CNGचा रेट अराऊंड 60 रुपये पर kg आहे. भविष्यात हे जे आमचे वेंडर्स आहेत महाराष्ट्र नॅचरल गॅस ते स्वतःचा गॅस आणतील, त्याच्यानंतर आणखी 1-2 रुपये ह्याच्यामध्ये डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. पण आजचा रेट हा 60 रुपयाच्या आसपास आहे. 60 रुपये त्याला ॲव्हरेज सरासरी छोट्या गाड्यांना काय? आपल्या गाड्याच्या ॲव्हरेजमध्ये तसं काही फरक पडत नाही, फक्त फ्युएल चेंज होतं. जर तुमचा ओरिजिनल ॲव्हरेज जशी आपली छोटी मारुती म्हटली त्याचा ॲव्हरेज साधारण 20च्या आसपास असेल तर गॅस लावून तुम्हाला 20 रुपये 20 किलोमीटर पर kg आपल्याला ॲव्हरेज मिळेल. फक्त फ्युएल चेंज होईल. काही कंपन्या 25-30चा दावा करतात, त्यामध्ये काय तथ्य आहे काय? नाही, ते तुमच्या ओरिजिनल गाडीचं जे काही इंजिन आहे, जे काही कार्बोरेटर सेटिंग आहे त्याच्यावर अवलंबून असतं. बाकी फ्युएल फक्त चेंज होतं आहे. आपलं पेट्रोलच्या ऐवजी गॅस फ्युएल होतं आहे.
त्यामुळे मायलेज तेवढंच मिळणार ओरिजिनल तुमचं पेट्रोलला जेवढं मिळतं तेवढं. फक्त हे लो कॉस्ट फ्युएल म्हणजे जे आता पेट्रोल सध्या 90 रुपये आहे ते आता 60 रुपये, तुमची एका लिटर मागे 30 रुपयाची बचत होते. गाड्यांचा पिकअप वगैरे कसा असतो? CNG इंजिन्स ही साधारण थोडी लो पॉवर थोडंसं कमी शक्तीची असतात. जिथे हाय स्टीप म्हणजे जिथे जास्त चढाव असेल तिकडे थोडं तुम्हाला लो गिअरमध्ये गाडी चालवायला लागेल, कारण नॅचरली गॅसचं थोडंसं CNGमध्ये थोडंसं पॉवर इंजिनची कमी पडते. त्यामुळे चढावाला पेट्रोलच्या जर तुम्ही कम्पेअर केलं पेट्रोलशी तर ह्याचा पिकअप आणि ह्याची शक्ती जरा थोडी पेट्रोलपेक्षा कमी असते. मुंबईनंतर कुठे CNG नव्हते, कोकणात आता कुठे कुठे सुरू होत आहेत? नाही, आमचं मला वाटतं कोकणात हा सिंधुदुर्ग जिल्हा सगळ्यात शेवटचा आहे. रत्नागिरी सुरू झालं आहे, रायगडमध्ये सुरू झाले आहेत, तर आपण सिंधुदुर्गामध्ये आता हे सुरू करतो आहे. कुठे कुठे तुमचा पहिला 0 पॉईंटला पहिला होता? हा झाराप्पा पेट्रोल पंप HPचा आहे, तिकडे आपला पहिला होतो आहे. त्यामागोमाग सावंतवाडीत एक होत आहे, कुडाळमध्ये एक होत आहे, ओरसमध्ये एक होत आहे आणि वेंगुर्ल्यामध्ये एक होत आहे. तुम्ही जे आता गॅस CNG किती क्षमतेची टाक्या आहेत त्या? नाही, हे आमची कॅपॅसिटी आता सुरुवातीला 400 kg आम्ही गॅस मागवतो आहे. इमिजिएटली सेल होणार नाही, कारण अजूनही इथे पहिलं असल्यामुळे लोकल गाड्या तशा CNGचं अजून सेल व्हायला सुरू व्हायचे. साधारण एक 6 महिन्यात हा सेल पिकअप होईल. 6 महिन्यात लोक पेट्रोलच्या गाड्या कन्वर्ट करतील किंवा नवीन CNG गाड्या घेतील. त्यानंतर साधारण त्याचा सेल थोडासा वाढू शकेल. महिना आमचं एक्सपेक्टेशन साधारण दिवसाला 1000 लिटर म्हणजे 1000 kg CNG सेल व्हावा अशी अपेक्षा आहे. साधारण शुभारंभ तुम्ही केव्हा करता? आज आमचे HPचे वरिष्ठ अधिकारी हे महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी ऑन द वेज आहेत आणि वजन मापेचेही आज दुपारी आम्ही सगळं लाईनअप केलेलं आहे. हे जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर आजच शुभारंभ करणार. तुम्ही आपल्यासोबत विलास कुबल जे CNG या पंपचे गॅस स्टेशनचे मालक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले पहिला CNG सुरू होतो तो 0 पॉईंट यांच्या विलास कुबल यांच्या स्टेशनला. निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना ही एक पर्वणी ठरणार आहे. कॅमेरामॅन बंडीचं बरंच सिंधुदुर्ग झाराप. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. गांधी आणि कोकण गांधी जयंती निमित्त सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. शिवसेनेनं केला भाजपचा निषेध आणि ते सुरमई जेवण प्रशासनाच्या अंगलट. हेडलाईन शिकवायचे आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना। योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदराने सुलभतेने करणार पुरेसा कर्ज पुरवठा। हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित। प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज। संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदराने होणार कर्ज पुरवठा। तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी। प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी। फोन नंबर 02362 22 90 05 ते 10।